The end. रेहान उठ जा यार, चाय तैयार है, पी ले। आप हो ना वर्ल्ड के बेस्ट पापा। ये देख मेरे भाई। पापा असाइनमेंट के लिए 1000 रुपये लगने वाले थे। बेटा 1000 तो नहीं है मेरे पास। ये भगवान। मैं पूरी कोशिश तो कर रहा हूँ ना बेटा।
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबास केची रगत निघल तरी बी हसल शाबास केची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोला
न्यू बॅटर कैलास, काका काका बाबा सर्व फुलपाड्यामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ धाफक धाफकावर आतापर्यंत 28 28 धावा धाफकावर. पुन्हा एकदा चांगल्यारित्या तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक कॉम्बिनेशन फील्ड तुर्ता सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. 29-29 धावा धाफकावर आतापर्यंत चांगल्यारित्या फील्ड केला जातो. चेंडूला कॉम्बिनेशन फील्ड पडतायत नडतायत परंतु चेंडूला मैदानामध्ये अडवतात आणि ते अडवता अडवता आतापर्यंत यश मिळतंय. शेवटचं षटक पुन्हा एकदा त्या धावेंना रोख लगावलं जात आहे. आता पंचांचे एक हात हवेत अर्थातच येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. 4 चेंडू अशू धाफकावर आतापर्यंत 30 धावा धाफकावर आहेत. ह्या मैदानानं कालच्या दिवसामध्ये तब्बल 50 धावा ह्या धाफकावर बनवताना देखील पाहिल्यात. 26 धाव्यांचा तो डिफेंड देखील पाहिलाय. आजच्या दिवसामध्ये अनेक विक्रम. जय मेस्तेरी 6 चेंडू 6 चौकारांचा तो विक्रम देखील पाहिला परंतु पंचांचा डिसिजन यावेळी फेअर डिलिव्हरी आहे. पंचांना त्वरितच केतननं दुसरीकडून आता चॅलेंज केलं जात आहे. मिलिंद म्हणतो यावेळेला तो अतिरिक्त टर्न येष्ट्यांच्या वरून गेलेला तो चेंडू परंतु त्यानंतर पंचांना चॅलेंज आणि ऍक्शन रिप्लेच्या आता माध्यमातून आपण पाहू शकतोय. चेंडू ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळला आणि त्यानंतर अगदी जास्त वळण घेत असताना हा पाहिला. यस मिलिंद फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धाफकावर 30 आहेत. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातात, किती धावांचं टार्गेट, किती धावांचा मजल धाफकावर दिला जातोय. 2 पराभूत संघ, 2 पराभूत संघातील ती कडवी लढत. हा पराकोटींचा प्रयत्न दोन्ही संघांसाठी तितकाच आहे. डुवाडायची लढत आहे. आखूट टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 30 धावा धाफकावर. आता येणारे 24 मध्ये 31 धावा ह्या धाफकावर बनवायच्या आहेत. तुर्ताच ह्या स्पर्धेसाठी लाभलेले संपूर्णतः देणगीदार आणि त्यांचं देखील नामूल्यांकन करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये ईशान भाई अर्थातच डीनेट ब्रॉडकास्ट सर्व्हिस आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केलं जात आहे. त्यानंतर एक्झिबिशन मॅच आणि त्या एक्झिबिशन मॅच साठी ट्रॉफीज विशू गायकवाड पनू गायकवाड यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीज आपण पाहतोय. आदित्य राऊत यांच्या माध्यमातून आदित्य राऊत साहेब यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी हे मैदान आणि ती जमीन देखील आपण पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आणि त्यासाठी सागर पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. निखिल पवार यांच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल पारितोषिक अर्थातच बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर ह्यासाठी बायसिकल. त्यांच्याशी देखील आपण आर्थिक मदत आणि देणगीदारांची चर्चा करणार आहोत. तुर्तास मुख्य स्क्रीनवर अजून एक कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. परवा बिकुनाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोला. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. परवा बिकुनाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी
कली मेहनत. मॅचच्या दिशेने येणारे 24 मध्ये 31 धाव्यांचा पाठलाग धाफाकावर करायचा आहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. धावेंचा श्रीगणेश अतिरिक्त धावेने. या अगोदरचा सामना आपण पाहायला गेला तर 46 धावेंचा तो पाठलाग होता. जेसीसी विपक्ष JSM बोळींज आणि त्या धावेंचा पाठलाग करताना थोडक्यात हुकला होता JSM बोळींचा तो संघ. परंतु आता 31 धावेंचा पाठलाग आहे. 31 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आता दोन खेळाडू मैदानामध्ये अक्षरशः आग उबलत आहेत. येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. यस, धन्यवाद अल्पेश कांबे. फुलपाडा आणि फुलपाडामध्ये एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे. हेमंत बनियाल. प्रत्येक गोष्टींवर त्यांची देखील बारकाईनं काळजी घेतली जात आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये कुठे काय आपल्या स्पर्धेमध्ये कमी तर नाही आहे ना. आणि ह्या प्रत्येक गोष्टीची आज फुलपाडा ग्रामस्थ संपूर्णतः जीवदानी माऊली क्रिकेट क्लबचा तो संघ, प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं अगदी थाटामाटात उत्साहात ही पार पडत असताना आपण पाहतोय. फुलपाडा नगरी आणि प्रत्येकाची आतुरता ती सुपर संडेची आहे. PPL ज्या प्रकारचा त्या स्पर्धेचा एक वेगळा क्रेज असतो. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ते एक प्रेक्षणीय सामना देखील आपण पाहणार आहोत. फुलपाडा स्टार विपक्ष वसई विरार स्टार. आणि तो देखील प्रेक्षणीय सामना तितक्याच आतुरतेनं पाहण्यासाठी प्रत्येक फुलपाडा ग्रामस्थ असतील, वसई तालुक्यातील अनेक खेळाडू असतील, प्रत्येकाला ती सामना पाहण्यासाठी आतुरता आहे. कशा प्रकारचा तो सामना असेल. अनेक प्रेक्षणीय सामने आपण पाहतोय. पाचच्या आठवड्यात झालेली डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि त्यांनी देखील ते एक वेगळी स्पर्धा अर्थातच ईस्ट वर्सेस वेस्ट, पूर्व पश्चिम अशी ती स्पर्धा पाहिली. परंतु हे काहीच वेगळे आहे. एकीकडे संपूर्णतः फुलपाडा नगरीतील ते स्टार आहेत आणि फुलपाडा नगरीला आपण पाहायला गेलं तर अनेक मोठमोठे स्टार आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, विरार क्रिकेट असोसिएशन असेल, मोठमोठे खेळाडू त्यांचं देखील नामोल्लेखन करणार आहोत. तुर्तास मॅचच्या दिशेनं आतापर्यंत धाफकावर 5 चेंडूंचा खेळ, 9 धावा धाफकावर आहेत. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धाफकावर 10 आहेत. येणारे 18-21 धावा धाफकावर बनवायच्या आहेत. तुर्तास ऐकूयात एक डीजेची धून. मध्ये 10 धावा धाफकावर, 31 धावांचा पाठलाग आहे. दुसरं षटक आता कैलास येतोय. जय मिस्त्री आतापर्यंत शांत संयमी खेळ. अगोदरच्या मॅच मध्ये ह्याच खेळाडून 6 चेंडू 6 चौकार लगावण्याचा तो विक्रम केलाय. पाठचांगामामध्ये रितेश राणे 5 चेंडू 5 चौकार. अर्थातच वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी दरवर्षी काहीतरी विक्रम हे दरवर्षी आपण पाहतोय. त्या प्रकारची आउटफील्ड आहे, त्या प्रकारची ती खेळपट्टी आहे. कालच्या दिवसामध्ये तब्बल 50 धावा टीम साईचरण संघाच्या देखील आपण त्या पाहिल्या होत्या. परंतु आता हे 2 खेळाडू कॅल्क्युलेशन क्रिकेट, ते कॅल्क्युलेशन आतापर्यंत मैदानामध्ये खेळतायत. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेला पुन्हा एकदा येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. एक 1.2 चेंडूंचा खेळ, 15 धावा धाफकावर. आता येणारे 16 मध्ये 16 बनवायचे. 16 धाव्यांची गरज. ऑनसाइडच्या दिशेला पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू, थोडासा फंबल. तुर्ता सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट. प्रदीप आतापर्यंत काय खेळ करतोय मैदानात.
वैयक्तिक 11 धावांची खेळी. दुसरीकडून जयला आपण पाहतोय, जयचा देखील तितकाच चांगला खेळ. स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट हे मैदानामध्ये आतापर्यंत चालू आहे. जिम्मेदारींना 2 खेळाडू जाणतात आणि त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये हा आतापर्यंत आपण पाहतोय. या अगोदरील मॅच खऱ्या अर्थानं अविनाश शर्मा यांचा देखील उल्लेख करावा असा वाटतोय. अपोजिशन संघ होता आणि पगार म्हटलं आम्ही प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच जयला देणार आहोत. हा सन्मान केला जातोय. एखादा प्रचंड मोठा अनुभव असणारा खेळाडू दुसरीकडून आता काय आहे 2 गाड्या एकाच स्ट्राईकवर आल्या होत्या आणि पुन्हा एकदा फंबल झाला होता, परंतु प्रदीपला आता मैदान सोडावं लागतं. प्रदीपच्या खेळाला आता लागतोय पूर्ण विराम. ऐकूयात. काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते काउरी, हीच काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते काउरी, हीच पोरी लाईन देते मन बंदरावरी, हीच पोरी लाईन देते मन बंदरावरी. यूज काय तो सुरकेवाला छोकरा न मिरवतो कावरा. ला 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 यूज काय तो सुरकेवाला छोकरा न मिरवतो कावरा. येस, धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 17 धावा धापकावर आहेत. कमबॅक झालाय. आता पुन्हा एकदा ती संधी आहे. बारोंड 11 फुलपाडा नगरीसाठी ती पुन्हा एकदा संधी आले. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. परंतु दुसरीकडे न्यू बॅटर पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय कंप्लीट. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा धाफकावर. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा धापकावर. आता मिहीर घाग येतोय. वसई तालुक्यातील एक नामांकित एडिटर आणि आता तो मैदानामध्ये. येणारे 12 चेंडू 13 धावा धापकावर अजून देखील बनवायचे आहेत. अर्थातच एक वरचढ आहे. बारोंड 11 संघ पहिला चेंडू वळण घेणारा सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येतोय. सिंगल धावेने आतापर्यंत धावफलक 19 धावा ह्या धावफलकावर. ज्या प्रकारची खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीवर आपण वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीचा जो लोगो पाहतोय. डावीकडे पाहायला गेला तर तो PPLचा लोगो आहे आणि ह्याच नगरीतील फुलपाडा विभागातील ते आर्टिस्ट अर्थातच शुभम पांचाळ आणि त्यांच्या माध्यमातून ती आपण कला पाहतोय. अतिशय चांगल्यारीत्या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी, दुसरीकडे PPL आणि PPLची प्रत्येकाला आतुरता आहे. आपण मुख्य मंचावर देखील आपण पाहायला गेला तर ती PPLची चर्चा ही सातत्यानं कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. अगदी हातभर वळण घेणारा हा चेंडू, हातभर वळण घेतला जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील विशाल सिंगनं ह्या प्रकारची ती गोलंदाजी हाताळली होती. विशाल असेल, समीर विचारे असेल, आजच्या दिवसामध्ये आपण मिहीर घागला पाहतोय. प्रॉपर लाईन, लेन, टप्पा आणि हातभर अगदी वळण घेतला जातोय चेंडूनं. पुढील चेंडू आखूट टप्प्याचा आहे. 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार. चौका. अपडी पोड 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 अस्ति पोड कन्नाले, इपडी पोड 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 इडुकु पोड कय्याले. चार चेंडूंचा खेळ, 23 धावा धापकावर. पुन्हा आता जय एक्सेलेट करतोय. आठ चेंडू 8 धावांची गरज. आता कॅल्क्युलेशन क्रिकेट पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना येणारे 7 मध्ये 7 धावा धापकावर बनवायचे आहेत. जय सेम बोळेंज विपक्ष बारोंडा 11 फुलपडा आणि 2 संघातील 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील ती लढत. येथून पराभूत झालात तर मात्र वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वर्षभराची ती लॉंग वेटिंग करावी लागणार आहे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आहे. पहिल्या 18 चेंडूमध्ये धावफलकावर 25
आता येणारे 6 मध्ये 6 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. पुन्हा एकदा साईशच्या हातामध्ये चेंडू आहे. साईशने अगोदरच्या मॅच मध्ये ती चुकी अर्थातच त्या अतिरिक्त धावा धावफलकावर पाहिल्या होत्या. ऐकूया छोटीशी धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. केलास मन पागल केलास पोरी येरा केलास ते नादानी मन येरा केलास ते नादानी पोरी येरा केलास मन पागल केलास पोरी येरा केलास ते नादानी मन येरा केलास. येस, धन्यवाद. आणि जे मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय टीम रेस्ट ऑफ वसई विरार. मेंटॉर ऋषीदादा देसाई असेल, कॅप्टन प्रदोष बैकर, यश वैती असेल, राहुल मोरे, हेमंत घडीगावकर, राहुल पुलेकर, केतन मेहर, हे ते 6 आणि अनेक मोठमोठे खेळाडू. दुसरीकडे फुलपाड्यातील ती स्टार कास्ट आणि ती देखील आपण पाहणार आहोत. मयूर जाधव असेल, त्यानंतर प्रणय म्हात्रे, विघ्नेश साखळतोडे, वैभव पाटील, नितेश पाटील. तुर्ताच मॅचच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर सिंगल धाव हे धावफलकामध्ये येत असताना जय आतापर्यंत चांगला खेळ, संयमी खेळ हा मैदानामध्ये पाहायला आहे. दुसरीकडे अमोघला आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर येत आहेत. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना आता ती चर्चा, ती अटॅकिंग फील्ड ही सजवली जाते. 2 खेळाडू ऑनसाईडच्या दिशेनं, ऑफसाईडच्या दिशेनं हे थोडेसे क्लोज आहेत. चला वेळेवर देखील लक्ष द्या. बारोंडा 11 फुलपाडा. ह्या मैदानाचा तितकाच मोठा अनुभव साईशला आहे. पुन्हा धावचीची संधी, वेगानं फेकी, परंतु तितक्याच वेगानं अमोघनं ती धाव, ती रन कंप्लीट केली जाते. आता 3 मध्ये 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. येथून एखादा मोठा फटका, JSM बुळीन सामना फिनिश, सामना खल्लास. परंतु दुसरीकडून बारोंडा 11 फुलपाडा नगरी यावेळेला म्हणतो एखादा निर्धाव चेंडू. तो येणार का, ती येणारी ती काय वेळ हे नक्कीच दर्शवाय. येणारे 3 मध्ये 3 धावा धावफलकावर बनवायचे. 31 धाव्यांचा पाठलाग आहे. आता 3 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. समोर जय मिस्त्री, ज्या खेळाडून आतापर्यंत 6 चेंडू 6 चौकारांचा तो विक्रम वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी ह्या स्पर्धेमध्ये बनवलाय. परंतु आता संत गत्याने कॅल्क्युलेशन क्रिकेट हे मैदानामध्ये आतापर्यंत चालू आहे. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धावफलकावर येत आहेत. आता येणारे 2 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. 2 मध्ये 2 धाव्यांची गरज असताना काय सामना रंगतोय. जबरदस्तरित्या 2 संघ येथून येणारी ती लढत खऱ्या अर्थानं डोवाडायची लढत असणार आहे. येथून पराभूत झाला तर अगदी ह्या सामन्याच्या बाहेर जावं लागेल. संकटावर मित्रांनो अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आतापर्यंत त्या प्रकारचा तो सामना आहे. आतापर्यंत 6 चेंडू 6 धावांची गरज असताना साईशने आतापर्यंत प्रॉपर लाईन, लेन, टप्पा, ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवले. वेळेवर लक्ष द्या. शेवटचे 1 मिनिट 20 सेकंदांचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. अटॅकिंग फील्ड आहे. समोर अमोघ आहे. वर द विकेटचा मारा करण्यासाठी आता पुन्हा एकदा साईश सज्ज आहे. पुन्हा एकदा ती संधी आहे. टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न चुकी आणि सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम JSM बुळीन्स. यस पंच, सामना फिनिश, सामना खल्लास. अँड MSD स्टाईल मध्ये सामन्याला फिनिश करत असताना आपण पाहिला खेळाडूचं नाव आहे मिस्टर जय मिस्त्री. प्लेयर ऑफ द मॅच, सोडून लाज मातीला तू जाग उधाणू दे जौरी.
उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून कि कोई इतना खूबसूरत कोई इतना खूबसूरत कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है खूबसूरती पर तेरी तो मैंने कुर्बान किया मुस्कुरा के देखा तूने दीवाने पर एहसान किया हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची पीएन आहे दुसरीकडे पीपीएल अर्थात फुलपाडा प्रीमियर लीग असा हा कॉल द्यायचा. चॅम्पियन असा आवाज आणि पीपीएल येतोय अर्थात नाणेफेकी JSM बोळींच फक्त डिसिजन विचारेल. आता पेंडिंग नव्हे बॉल फर्स्ट आहे. येस थँक्यू. टॉस की बॉस मधून अहवाळ येतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय JSM बोळींचा संघ आणि चॉईस प्रथमतः फील्ड चॉईस केलेली आपण पाहतोय. समोरच्या संघाला अर्थातच JCC संघाला आता फलंदाजी करायची आहे. तुर्ताच मायक्रोफोनवर पुन्हा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांच्या दिशेने आपण वळणार आहोत. येस थँक्यू.